2-4 वेळाच फक्त हातपाय ताणले, झाली माझी एक्सरसाइज. तशी 4ला उठली होती, पण मग 5 वाजता गेलो आम्ही मोटर चालू करायला. काकांना लावायचं होतं झाकण, कारण वरच्या टाकीमध्ये पाणी द्यायचं होतं. हाक मारली मला, म्हणे चल मोटर चालू करून येऊ, झाकण लावायचं. आता एवढ्या बातम्या ऐकण्यात येत आहे वाघाच्या, तर म्हटलं रात्रीच का नाही लावून ठेवलं, रात्रभर मोटर चालू झाली असती, राहिली असती. पण आत्ताच आपण बोरचं काम केलं आहे, म्हणजे बोरच्या मोटरचं काम केलं आहे. मग आता फोर्स जास्त आहे ना त्याला. आणि मग त्या गडबडीत मी मोबाईल न्यायचा सुद्धा विसरले. इतका भारी सीन होता ना, चहूबाजूकडनं मक्याचं पीक होतं आणि इतकं भारी दिसत होतं. इकडून मस्त असा चंद्र पूर्ण उगवलेला पिवळ्या पिवळ्या बिंबात, आणि त्या विहिरीमधून गरम गरम वाफा निघत होत्या. पण ते सौंदर्य पाहत असताना मनात धास्ती पण होती की इकडून आला तर दबक्या पावलात, तिकडून आला तर दबक्या पावलात. आता काकांना डीपीची मोटर बंद करायची होती, तर डीपीमध्ये बटन बंद करायचं होतं आणि मग ती झाकण लावायचं होतं. तरी बराच 5-1 मिनिट जाणारच होते. आणि मग माझ्या लक्षात आलं, अरे आपण मोबाईल घेऊन यायला लागत होता. किती भारी सीन मस्त झाला असता. नाहीतर निदान फोटो तरी ते फेसबुकवर टाकायला लेख झाले असते, सगळी घडामोडी लिहिली असती आत्ताची. मग आल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात काकांनी त्यांचं तिच्या वरच्या दोन्ही टाक्या भरल्या होत्या. आणि मग इकडचा नळ दिला होता सोडून, तिकडचाही नळ दिला सोडून, मग सगळं झाडांना पाणी जाऊ राहिलं. आता काकांना झाडांना पाणी देतच होते, तर म्हटलं चला आपण मोटर बंद करून येऊ. काका म्हटले की आता 5-10 मिनिटासाठी कशाला बंद करायची. आता मी कुठं सांगते की मला व्हिडिओ राहिलेला आहे, फोटो काढायचा राहिलेला. इतका भारी सीन होता ना, वाव. असो, आता लाईट पण जाईल आणि तसं झाडांना पाणी सुरू केलेलं आहे. मला काय फक्त एक माठ भरून लागतंय, आणि ते पण दिवसभरात इतकं गार मुचूक होतात ना, दाट ठणके वाजतात पा. आणि एक काय भरते मी, हंडा भरते, आणि त्या हंड्यामधलं पाणी गरम राहतं. आणि इकडं मी पिंप भरून ठेवलं आहे. जवळजवळ 8 दिवस मला पाणी जाईल याच्यात. या टाकीमध्ये मी तर पाणीच भरलं नाही. आणि शेवटी झाडांना लावून दिलं आहे, काकांनी लावून दिलं आहे. आणि आता झाडांना पाणी चालू आहे आणि दिवस उजडलेला आहे. मग त्याच्यानंतर आले, चहा ठेवला आणि चहा ठेवता ठेवताच पाणी भरत होते. पाणी भरलं, झालं 2-4 व्यायाम केला, 2-4 हात मारून व्यायाम केला, झालं. आता हे कसं सकाळी उठून असं व्यायाम केलं ना, हे एका जागी दिवसभर कधी कधी बसणं होतंय, कधी काय होतं काम म्हणा. पण काम तरी काय, आता शेतामध्ये तर काय तर जात नाही. पहिलं तर या टायमाला आम्ही शेतातच राहायचो, वावरामध्ये पाणी द्यायचो आम्ही. आणि सकाळी जायचं 5लाच. मस्त भुईमुगाला पाणी, लसणाला पाणी, काका आणि मीच. आणि तेव्हा नुकतंच अक्काचं पण मूळव्याधीचं ऑपरेशन झालं होतं. मग ते घरातलं सर्व आवरून जायचे मी, आणि तिकडून आल्यानंतर पण आवरायचे मी. तर तेव्हा इतकं काम होतं, बरंच काम होतं. आणि तेव्हासुद्धा मी व्यायाम करायला विसरली नाही, कारण अंगच तेवढं दुखायचं. त्याच्यामुळं मग तो व्यायाम करायचे. नंतर दवाखाना केल्यानंतर थोड्याफार गोळ्यांनी फरक पडला, पण अजून म्हणावा तितका नाही आहे. पण फिरायला जाते. आता हे वय झाल्यानंतर फिरणं गरजेचंच आहे, कारण कसं आहे, आपण घरात बसून असतो, करून काम तरी काय करायचं. शेतात आता काही काम नाही आहे, काम माणसं लावली तरी कामं होतात, वाट्याने दिली आहे जमीन, त्याच्यामुळं. आणि फिरलं म्हणजे चांगलं आहे. आणि हा व्यायाम मी काय आत्तापासून नाही करत. सोनू जेव्हा 7वी-8वीला होता, सोनू 8वी-9वीला होता, तेव्हापासून करते व्यायाम. म्हणजे तेव्हा खूप करायची.
आणि तेव्हा सोनूची तब्येत खूप बारीक होती आणि मग त्याच्यामुळे मग मी म्हटलं की सोनूचा व्यायाम करून करून जरा 2-4 घास तरी जास्त खाईन, या उद्देशाने मी त्याच्याबरोबर सुद्धा करायची की बघ तुझी आई एवढी वयाने जास्त आहे आणि तुझं वय काय, तर हा विचार त्याच्या मनात येईल आणि मग तो व्यायाम करत, नाही तर तो चिडचिड करायचा, मला करायचा नाही किंवा हे म्हणजे कंटाळा करायचा आणि मग बस. मग तेव्हापासून मग त्याची जी तब्येत खूप बारीक होती, इतकं काटकुळा होता ना, बस त्याचे हे जे मनगट आहे ना एवढेच दिसायचे आणि त्याच्यामुळे आपण काळजीपोटी मग मी करायची त्याचा व्यायाम करून घ्यायची मी. म्हणजे काय, सकाळी जॉगिंग करून घ्यायची, हे करून घ्यायची, ते करून, तेव्हा मला सवय झाली होती. जवळ बरेच दिवस केले होते, बरेच वर्ष केले होते. त्याच्यानंतर मध्यंतरी सुटला आणि पुन्हा सुरू केलं. हे सगळं कंबर दुखीमुळं, मानदुखीमुळं सगळं अंग दुखायचं, त्याच्यामुळं पुन्हा सुरू केलं. मग आता त्याच्यानंतर दवाखाना सुरू आणि आता मधी नाही, कधी हे सकाळची कामं राहतात त्याच्यामुळं कधी व्यायाम कमी होते एक्सरसाइज. आणि जास्तीत जास्त तर काय मग प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती एवढंच करत असते जास्तीत जास्त करून आणि फिरणं. तर अजून लाईट जाईना गड्या, जवळजवळ 6:15 वाजले बरं का. आणि 6:15चं वातावरण दाखवते तुम्हाला. आणि आज काही विशेष काम बघू, आता गार्डनमधलंच काम करणार आहे, बाकी काही नाही. आता वातावरण म्हणायला गेलं तर अजून काहीच उजाडलेलं नाही, अगदी तांबडं फुटलं, अगदी थोडंसं लाल झालेलं दिसतं का नाही काय माहिती याच्यात. आता मी हे सकाळचं निसर्ग का दाखवत असते, चिमण्या, कावळ्या. आमच्या इकडे बघा अजून कारखाने वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे हवा शुद्धच राहते. सकाळचा हा मस्त म्युझिक भारी वाटतं ऐकायला, चिवचिव. आणि त्यांना कसं कळतं काय माहिती, आता हा एवढासा असं उजेड दिसतोय, काहीच नाही, तरी पण चिवचिव सुरू झाली त्यांची. त्यांना कळतं कसं, कारण अजून वरती अंधारच आहे. बघा गेली लाईट, आता लाईट गेली होती आणि आता आली. चला पाणी बंद झालं. सागायला जेवढं होईल तेवढं पानं तरी गळायची कमी होती. वाव, आज किती कमालीचं सुंदर असं दिसतंय हे आकाशातलं चित्र. एकच चांदणी बघा, एवढ्यामधून एकच चांदणी दिसते. आज हवा आहे ना जास्त सुटलेली आहे, जास्त गारवा जाणवतंय. तिकडं मस्त शेकोटीचा आनंद घेत आहे. वाव, किती प्रकाश आलेला आहे आणि वातावरणात हो मस्त आभाळ दिसतंय. एक थवा उडत निघून गेला, आता हा दुसरा थवा आला. म्हटलं आता हे नको मिस व्हायला, पण ते फार लांबून उडाले. अगदी तो होता तो अगदी. आज मी तुम्हाला फास्ट मध्ये सूर्यदर्शन दाखवणार आहे. झाला सूर्योदय आणि सूर्य लटकला पानाला. तर इथपर्यंत आपण हा सूर्योदय बघितला आहे. आणि अगदी घरापाशी मी सेल्फी स्टिक उभी केली आहे. आणि हे काय इथंच उभी केली मी सेल्फी स्टिक आणि इथं लावून दिलं होतं. म्हटलं रस्त्यावर उभं राहण्यापेक्षा इथं आपण दाखवूया यांना सूर्योदय. आता इकडे ना मोर आलेली बरं का, रोज येतात मोर. आणि हे आले आहे याच्यापाशी, याचा आवाज पँग पँग आवाज येतोय. आणि हे येऊ राहिलेली, हे कशात आलेली आहे मक्याच्या याच्यामध्ये, त्यांना खायला काय भेटतं का. आणि त्यांचं वास्तव हे इथंच पाण्यापाशी राहतात. रोज त्याचा पॅक पॅक आवाज येतो. अगदी घरासमोर मोर असे मस्त दर्शन. आणि किती मुक्तपणे राहतात, असं नाही नकोडी ही पाळलेली पण नाही आहे. तेव्हा आलेली पॅक आवाजाला पॅ दाखवू का.
माझा चहा जायचा जळून. सकाळी पण असंच चहा गेला होता जळून. दिसले तर बरे. ते आहे मकामध्ये, तिथं आवाज येत आहे त्यांचा. कुत्रं आहे तिथं आणि मग कायचं मोर येतील बाहेर आता कुत्रं आहे म्हटल्यावर. ते गेलं, तो वाट पाहतोय बाहेर आले का पकडायचं. चला आता. तसे तर मोर मी तुम्हाला खूप वेळा दाखवले, कोल्हे दाखवले, लांडगे दाखवले, हरणं दाखवले, खूप आमच्या इथं म्हणजे जेवढं आहे तेवढं दाखवलं. आणि हा माझा आहे दुसरा चहा. सकाळी एकदा झाला माझा, 4-5ला उठली होती, मोटर चालू करून आल्यावर मी चहा पिला. तेव्हा पाणी भरता भरता माझा चहा जळून गेला होता. म्हटलं आता पुन्हा प्या, गारठून आली तर काय उपयोग होतो बरं. इकडं फिरायचं आणि इकडे चहा घ्यायचा साखरेचा. चांगला उकळून देते मी. आलं संपलं नाही ते. आणि आता शनिवारपर्यंत, रविवार आता बाजार राहीन. आणि मग तेव्हा भरपूर आलं आणायला सांगते. एवढं मोठं टाकत असते, एवढं मोठं. म्हणजे सूर्याची किरणं पार घरात आलेली आहेत. मस्तपैकी इथं बसून सुद्धा असं मस्तपैकी सूर्याचं हे घेता येईल किरणांगावर. बराच वर आलेला आहे आता. हे बघा तारेवर किती बसले आहे पक्षी. सकाळ सकाळी येऊन पाळ्या घेत आहे. आणि अगदी खाड्याच्या इकडच्या साईडला आहे हे बघा किती लांब लचक तारेवर. हे बघा. आणि मल्चिंग पेपर किती चमकतोय, हा टाकलेला मल्चिंग पेपर. आणि इकडं बघा मोर. मग अशी पँग पँग करत होता ना, दिसला विहिरीपाशी. जवळ गेले ते जातीन ते. आणि छोटा आहे, पिल्लू आहे. मोर आहे की लांडोर आहे माहिती नाही. छोटं पिल्लू पँग पँग चालू आहे त्याचा, पँग पँग. जेव्हा पहाटे आलो होतो हाच रस्ता किती भयान वाटत होता ना, आता किती मस्तपैकी वाटतंय ना. हे मोर दोन्ही बघा. लई झूममध्ये करता येत नाही, काय करावं. हे मोर आहे. हे छोटे पिल्ले आहे. मोर पण नाही आहे. मोर आहे तिथं असं आपोआप निघतील. हळूच जाऊ बरं आपण. गेली निघून. ते काय थोडीशी आट लागली तरी जाते निघून. बरे जाते, लांबून दाखवलं तुम्हाला. आणि कणसाला तुरे आली आहेत. सकाळी इथंच होतं बाबा, लय भीती वाटत होती. आणि इतकं मस्तपैकी असं वाफा निघत होत्या ना विहिरीमधून, वाव. आणि इकडं होता असा चंद्र, अगदी पौर्णिमेचा पिवळा धमक. आणि आपल्या याला आली आहे तुरे आलेली आहे. कणसं पण आलेली आहे. चला बाई, भीती वाटते. कणसं झालेली नाही तर नेऊन कणीस आहे ना भाजलं असतं. अजून पारी कोवळेच दिसत आहे बा त्याच्या शेंड्यावरून. अजून कणीस नाही झालेली. आपण नेऊ आणि मस्त विस्तावर भाजू. ही पहा, त्यांच्या कालच जाते मी. उडा उडतात बसतात. आमचा पक्षी पॉइंट पण आहे, सूर्योदय पॉइंट आहे तसा पक्षी पॉइंट पण आहे. तर भरपूर पक्षी पाहायला भेटते. पक्षी तरी कोणती वेगवेगळे येतात शेतामध्ये. इतका छान देताय ना लुक. उडताय मस्त, त्याच्यावर बसताय. सगळे असे ऊनपाळ्या घेऊन राहिलेली आहे. चिमण्या आहे का ह्या? चिमण्या पक्षी नाही चिमण्या पण नाही आहे. दुसरेच पक्षी ते चिमण्याच आहे.
खूप सारे पक्षी आलेली आहे. आता काय ओळखायचं यांना. चला आता ही लोक आलेली आहे. आपलं ते चाऱ्याचं काम अजून अर्धवट राहिलेलं आहे ना गावामध्ये इकडच्या बाजूने. तर त्याचं काय ते मोजमाप घेण्यासाठी आलेली आहे आणि ते अगदी आपल्या वरच्या टेरेसवर म्हणजे जिथं टाके ठेवलेले आहे ना तिथं जाऊन ते मोजमाप घेतात. काहीतरी ठेवून जातात ते आणि निरीक्षण करतात, बघतात ते जे आहे रस्त्यावर बघा आता हे दिसतंय ते, आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळी घेऊन जातात. चला इकडं झाली मस्त गरमागरम चपाती आणि रात्री मी बटाटा टाकली होती, चटणी उरलेली आहे. तर आता चपात्या भाज्या 2 घेते इकडं. स्वतः बटाट्याची भाजी सगळी झाली होती आणि आताच नाश्ता केला. आणि ही माझी नेहमीची भाजी. काय करावं, एक जुडी आणली पण मी दोनदा वापरू राहिलेली आहे. तर आज केली ही भाजी पुन्हा. आणि आता घेते गरम खायला. चला तुम्ही पण या. गरम भात होता काल, त्याच्याबरोबर बटाट्याची चटणी त्याची राहिली. थोडं मीठ जास्त झालं हो, काय करावं. चला ते करते बंद. ठसकाय तिखटच तेवढी घेतली आणि मला जास्त मी तिखट खाते. आई नाही खात, आई ते खात नाही. चला आता माझं ताट तयार आहे. चला चला मंडळीनं, चला मैत्रिणीनं, चला या जेवायला. किराणा सांगितला होता, किराणा आणला. म्हणजे आयटम सांगितले होते. केस खूप पांढरे झाले त्याच्यामुळे मेहंदी तर हे महालक्ष्मीची महात्म्याची पुस्तकं मागवले होते. उद्यापनासाठी लागते आता. हळद पावडर आता उद्यापन अजून हा एक गुरुवार गेल्यानंतर आणखीन गुरुवारी आहे. पण आणून ठेवले पुस्तकं आणि त्याचबरोबर वाती पण. आणि मला ते तुपाच्या वाती बनवायच्या आहे. आणि काल त्यांनी कमेंट केली होती केसांना मेहंदी लावा, तर ती मेहंदी ती पण आणलेली आहे. आणि बघा उद्या मेहंदी लावूनच समोर येणार आहे.